म्हणजे काय असतं ती म्हणायचं आहे की आम्ही परत जावं होतो की आता आम्हाला फेड झाली. फेड आली का काय? ओय पप्पा पण आम्ही इतकं नव्हतं आत पण काय घडी नाही आमच्या आकडून काय करायचं. कसं बोललं सकाळी बघितलं का नाही? झालेलं झालं. कशाचं झालेलं झालं पप्पा, रोजच आहे त्यांचं. आ तर पप्पाचा हाय शनिवार बघा, हे दूध गरम करायला ठेवलंय, पप्पाला द्यायचं आहे आता दूध उस प्यायला, कारण की लयच थकवा आल्या का वाटायला लागलंय, म्हणायला लागले ते, आणि जायचं आहे लगेच महागारी, त्यामुळं उरक उरक म्हणायला लागले ते. ती बिचारा यायच्या आत जाऊ दे, नाही तर ती आलं की अजून चालू करतेल म्हणतात या. भ्यायचंच झालंय कुणाला पण, होय पप्पा? काय पर्याय नसतो. भ्यायचं झालं याचा अर्थ कसा असतं माहित आहे का? लेख दिलेली असते, त्या लेखीचं ज्या आई बापालाच कळकळी ती इतरांना नसते. कोणाला ज्याला लेख आहे त्यालाच कळतं लेख म्हणजे काय. नाही व घटकत चांगलं घटकत असं करतात. आता काय गरज होते का 4 किलो चिकन दिलं या? जाऊ दे खाऊ दे. अहो खाऊ दे, पण भाकर दिलं नाही त्या म्हणून दळापट केली, निघून गेलं. आता काय नवीन आहे का वादळ आपटत करायला? पण अहो घरी आणायचं, तिकडं कुठं 4 किलो आणले. आता भाकरी 10-15 जणांच्या भाकरी काय थोड्या लागल्या असते का भाकरी, सांगा बरं तुम्ही? काय त्या देवड्याचं काय खरं असतं? एवढे खाऊ दे तिकडं, जाऊ दे खाऊ दे. त्याला टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेतल्यावर लय डोकं दुखतं रे. आणि लय डोकं ना मला लय आउट होतंय डोकं माझं. बसायचं त्याच्यावर लेक्चर करत बसायचं. बावड्या आय पोरा, घास कमी होतोय. काय करायचं मित्रांनो, माझ्या पाठचा भाव आहे. ए वर बघ, इकडे बघ, घास कमी होतो म्हणजे तुला. अरे घास बघ की, इकडे तर बघ की नुसतं. काय घास कमी होतोय? भुक्याच आहे का 10-12 वर्षाचा? हा बरं, भुक्याच 10-12 वर्षाचा असं आहे काय? माझ्या नवऱ्याला एवढं भितोय का तू? एवढं भिवू नको नवऱ्याला माझ्या. आ बरं, अरे असं का खा दाजे यायच्यात, नाहीतर दाजे हातातलं घेतलं ती घेतलं, तोंडातलं पण घेतलं काय घास? काय अरे तू असं म्हणतो मी कसं करायचं? सवय झाली काय? सवय नसती र, काय तर मजबुरी असती, सवय नसती. सवय झाली मग तुम्हाला, सवय झाली. राहावाय जावा सकाळ का म्हातारी घरी माझी जाऊ दे तिकडे. एक तर ते आजारी दाप येते, कुठं डोक्याला घरी कोण नसते, अजून झालं कुठं बघत बसतो. तर जायचं म्हणते तर मी थांबा म्हणते, पावसा पाण्याचं पण नाही तर थांबत. येते ती घटीभर थांबते ती, गेलं की जाते ती. आणि सकाळी नेमका आमचा कुठं नव्हता दोघाचा, तेवढ्यात आलं ते, त्यांना पण नीट बोलली नाही ती, काय नाही ते गेलं निघून शिना. भाकरी दिली असते म्हणजे लय गडी खुश झाला असता व. भाकरी दिली नसल्यामुळं सगळा झाला पचका. आता ती अजून दोस्त मंडळी काय तर म्हणणार, दिलं नाही असं असतंय काय तसं असतंय काय, त्याच्यावरून अजून काय तर कुटाणा वाढणार. जाऊ द्या, काय होईल ते होईल. होतंय ते बऱ्यासाठी, जे होतंय ते बऱ्यासाठी. वाघ मोठं झालं ती पुन्हा काय राडून करायला बंद होतंय, तोवर आपलं गपत राहायचं. कधी व्हायचं हे वाघ मोठं व? रोज चुटकाय व पप्पा जीवाला. रोज एक दिवस चांगलं गेले, दुसऱ्या दिवशी काय ना काय त्यांनी कुटाणा केलेला हाय. एक दिवस चांगला गेला हसून खेळून, काय सुद्धा होतं नाही. एवढ्या माणसावर अविश्वास अवलंबून राहायचं नाही. कुठल्या टायमाला काय करल त्याचा पत्ता नाही. मग कुठं पळतोय, पळ पळ लवकर तर. नाही हो पप्पा, रोज माणसाला टेन्शन पण चांगलं नाही व. हसून खेळून असल्यावर माणसाला कामाला सुद्धा वैताग घेत नाही. हसून पाहिजे, खेळून पाहिजे, मौज मजा करायला पाहिजे. आपल्या मागे जर मन वाईट असेल तर त्या मार्गाने जायला लागतं. आता काय असेल ते असेल, देवानं माझ्या नशिबात काय लिहिलंय ती त्या संग आपलं हे करत राहायचं. त्यात पोरं बोलत नाही, ते मेहुण्याला काय तर बोलाव
चार गोष्टी समजून कसं सांगावं. बोलायचं पोरं अजूनही म्हणजे कसं आम्हालाच ते आम्हालाच बोलत आहे त्या बाजूने बोलायची. बोलावं लागतं व आज बहीण आहे त्यांची. चार गोष्टी बोलून सांगून असं नवं दाजी तसं नवं चुकतंय म्हणून पोरांचं काम आहे बोलायचं. पोरं आपली काय सुद्धा बोलत नाही ती धाकटत असलं आणि मधलं असलं. ह्यांना काय कळकळ बहिणीची वैशिष्ट्य करून शिना त्या निवांत जावा. चपात्या काय बांधून देऊ थोड्या? काय सुद्धा नव्हे का? अहो ऐकावा करायची. काय करत हवं करत हा 5-6 चपात्या बांधून देते. काय तवा खाय नाही तर जेवण पूर्ण जावा माहिती म्हणण्यात. हा काय सुद्धा नको जेवायला नको काय करू नको काय नको आमच्या मनाला. कसं पप्पा तुम्ही पण असं त्यांनी पण असं करायचं. तुझी टोपली निवांत कसं निवांत राहते सांगा बरं कसं निवांत राहू मी? आता आहे का ती माणूस इथं नाही ती माणूस तुम्ही गेल्या येणार धिंगाणा करणार. पहिले तू पोट भरून दूध भाकर खा. कशाची दूध आणि भाकर खाते ती काय खाऊ देत नसते तर आज ती नेमकं धिंगाणा काय करणार बा. धिंगाणा करू दे तिकडे काय बी करू दे फक्त तू काम कर. ती माणूस यायच्या अगोदर तू जेवण कर. कधी जेवली 15 वर्षात जेवली नाही सोडून आणि आता जेवायची आहे काय पप्पा? माझ्यावर वर उपाशी सांगाय गेले तिसरी अक्कल बसा बघा. 15 वर्षात सोडून जेवली नाही आणि आता जेवायची आहे काय सोडून शिना? सोडून नको जेव धरून जेव आल्यावर टेन्शन डोक्याला नुसतं. काही इलाज नाही. त्यांच्यासाठी मरमर मारायचं त्यांची काळजी करायची आणि त्यांनी म्हणजे भांडण सारखं झोपायचं. भांडण झोपती नाही झोपती. हाय नाही त्याचं आता ते टेन्शन. माणूस यायच्या अगोदर तुला जेवायचं जेव नसलं जेवायचं ती येस तर वाट बघ आणि आला धिंगाणा की अजून तशी उपाय झोप आम्ही बघाय बसतो हाय मी काय मला कोकणावर भाकरी करून आता ठेवले ते सगळेजण मिळून जेवण्यासाठी ठेवले ते का नाही आल्यावर पटलं ते गोडीत पण इतकं असलं खाचाल तर आहे सर आहे उपाशी झोपा दोघं बी. ते कशा लोकांशी झोपते तो पप्पा? मी झोपाशी मरती ते आता तिथनं येणार जेवण करून शिना खाऊन पिऊन ते मजा आता करून. देखून फुगून येणार आहे त्यावरती तुला जेवण सांगितलं का नाही पण हायच की हो पप्पा. मग बसायचं असतो आपण त्या काय तर खाऊन भरपूर येणार दिलं पडत नाही आता ते 4 किलो मटण म्हणजे 5 जणात भरपूर 5-6 जण तसे 10-12 जण आहे की जण. 12 जणात निदान किती 4 किलो मटण निदान पावशेर तर मटण येईल का नाही अजून 4 फूट एखादी कोटा टाकून आला नाग डोलत हो. हे टेन्शन आहे व पप्पा काय करून काय नाही माणसाचं काय काय करायचं नाही हाही माझं सांगणं बरोबर आहे. तू आपली भाकरी खा नसली ती माणूस असतो उपाशी बस केला नागा तर हायचं झोपायचं आपलं सकाळच्यापर्यंत तसंच उठला जाणार नाही तर तुम्ही खावा तसंच बसा. तर पळतंय असं काम झालंय माझं. मी त्यांना काय म्हणत होते दिलंय ना तुम्ही घरनं प्रत्येकाला भाकरी 2-2 आणायला हवा. तू सांगू नको काय आता 2-2 आणायचं 3-3 आणायचं त्याचा विषय रंगवाय नाही. तुला ते माणूस याच्याबरोबर जेव आम्ही जातो आम्ही गेलं ते माणूस आला हसायचं बोलायचं ठीक राहिलं ठीक नाही तर आहे राम टेक आपलं धरायचे इकडे झोपायचं बसायचं कळलं. काय वळलं किती जर विचार केला किती तर आपण केलं तर काय माहिती की नाही तसं काम झालंय माझं. काय ती सुधरत नाही तर 4 दिवस चांगलं असतं तर आणि 8-10 दिवस तर मग काय सांगूच नका. प्रत्येकाला बरेच लोकांना आहे तुम्हाला आहे असं काही सांगायची गरज नाही जगातच आहे तुम्हाला काय. अहो पण ती पैशा पाण्याचं पकडायची आमचं काय आहे तसं हातावरली पोट कळावं लागतं ह्यांना. आता कळायचं नाही त्याला बरं काय काय ते. का बापदादाची इष्ट हाय बाया पकड म्हणायला आणि त्याच्यावर आईस कराय म्हणायला करावं तवा खावा असला आहे. हा कळावं लागतं. आता 2 लेकरं आहेत आपली कसं करावं कसं नाही. आम्हाला जास्त बोलता येत नाही. तुम्हाला बोलता येत नाही नंतर इथं घोडपेंड खातंय आणि बोलायचं असतं मागणीच बोललो काय नाही. माझं खरंच लय वाईट झालंय काय बोलून उपयोग नाही. इतकं टेन्शन आहे डोक्याला सांगून उपयोग नाही. आता वाटतंय सकाळी दिली असते भाकरी करून शिना फुटाणा तर झाला नसता. कुठलं काय पेटच नाही तर काय करून देऊ सांगा बरं. काय दिसतं दळायला कुठनं मी आणायचे तळून आता अचानक लाईटिंग आपल्या घरच्या येत्या द्यायला दळून लगेच भाकरी करून ह्यांना द्यायला. आता दहाराचा वकूच झालाय दहारा काढायच्या येत्या अजून पत्या नाही. वैरण आणली का नाही का टाकली का नाही. वर्ग जी दहा काढ आता ठेव आला नेतेली नाही राहू दे तसं.
मग तसंच करणार आहे मी आता. मी नाही विचार करत आता, बाद झालं. नसल्या काय करायचं. विचार करून करून सगळं वडून शेवटी मला म्हणते तू काय केलं, कधी केलं, माझ्याशिवाय तर काय करत नाही. अजून असलं बोलते आता. जाऊ द्या, काय बोलायचं असेल ते बोलू द्या. पण केलंय तू करते असलं का म्हणणार नाही. त्यांना माझ्या संग बांधल्याशिवाय आणि माझ्या संग वाट खेळायचे त्यांचा आनंद झिरत नाही का काय कुणाला. कसली ते माझ्या बरोबरच्या पुरींचं कसलं आहे, माझं कसं आहे.